हसू जरी कन्ना वाकला गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उभं आयुष्य निघून जातं महाराज अख्खं जग कळतं पण बाप नाही हो कळत कष्ट करणाऱ्याला बाप कळतो महाराज आपण त्याच बापाची पोरं आहोत ज्याच्या पाय आता बिघडलेली कष्टकरीची पोरं आहे आपण आणि कष्ट करणाऱ्याच्या घरात जन्म लिहून आळस करावा समजा भाऊ मूर्ख आहे ते आळशी माणसाला मूर्ख म्हणतात मूर्ख मूर्खाच्या मागे जाऊ नये जाऊच नाही खरं मूर्ख स्वेच्छाचारी स्वेच्छाचारी म्हणजे जी लोक म्हणतात मी सांगतो तेच खरंय त्या लोकांच्या मागे जाऊ नका कधी ती फक्त बोलण्यात पंडित असतात कर्तृत्व शून्य असतं गावात 2-4-5 माणसं अशी असतात की ते बोलण्यात फार पटेल पण काम कवडीचं करत नाही सोडून दे त्यांचा नाद मूर्ख आहेत ते स्वेच्छाचारी आहे त्यांना वाटतं मी सांगतोय तेच खरंय या जगाचा इतिहास असा आहे जो मोठ्यानं बोलतो त्याचं खरं समजलं जातं जो घरचा श्रीमंत आहे त्याला लोक बुद्धिवान समजायला लागले कुठून आणले नियम देव जाणे अरे घरचा पैशावाला असला म्हणून काय डोका असतंच का त्याला मोठ्यानं बोलतो म्हणून खरं बोलतोच का तो असं काही नसतं आपल्या विचाराची धारा नाही ती ज्यांना लुटमार केली जगाला लुटवलं जमिनी हडप केल्या केवळ आणि तिनं धन कमवलं त्याला लोक सल्ला विचारायला दारात जातो किंवा करावी समाजाच्या बुद्धीची अरे कोण्या मार्गाने मिळवलंय शोध जरा असे मिळवणारे तर भरपूर होऊन गेले ते धन कोणाच्या कामाला आलं कोण धनाचं वर्णन करतं इथे देवाच्या धनाचं वर्णन होत नाही अख्खी द्वारका सोन्याची होती देवाची पण कोणी त्याच्या द्वारकेचं वर्णन करत नाही सोन्याचं पूर्ण लंका 7 कोटी घरांची सोन्याची होती रावणाची पण रावणाची जळाली आणि देवाची बुडाली असा कीर्तनकार नाही या राज्यातला की जो देवाचं सोनं कीर्तनाच्या गादीवर सांगायला आला नारदाच्या गादीवर देवाची कृपा सांगेल तो आम्हाला काय देवा तुझ्या सोन्याचं घेणं रे तुझ्या कृपेची आम्ही भुकेली माणसं आहे तुझी सोनं तुझ्या पोरांसमोर तुला बुडवावं लागलं याचा अर्थ ते जर तुझ्या कामाला येत नाही तर आमचं काय लावलंय तुझ्या पोरानं चेष्टा केली साधूची पिंडार क्षेत्रामध्ये देवा आम्हाला काय सांगतो तू जनाबाईनं अशी खरडपट्टीच काढली महाराज जनाबाईनं वाद घातला पण सामान्याची नाही देवाची चिल्लर माणसाची वाद नाही घालायची आपल्या वादाची जिल्ह्यात चर्चा झाली पाहिजे मोठ्याशीच ज्याला गावात वाद करायचंय ना कुंभारवाडीत नाही पुणे मुंबईत काय आपली एकदा जिरून यावी गावातलं वातावरण बिघडू नये 302 307 ज्यांच्यावर दाखल आहे बुवा त्यांच्याशीच एकदा पट्टा म्हणजे आपल्यात काय ताकद आहे आपल्याला कळून जातं इथंच माणसं गुरुबी गावात अरे आई हे गोकुळासारखं वातावरण बिघडू नको भल्या माणसा अगोदर तर निर्माण होत नाही त्यात तू मिठाचा खळा टाकतोय भांडण मारवाडी समाजात तुम्ही रस्त्यावर कधी वाद पाहणार नाही मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो वाद नाही एखाद्याचा खेळही करायचं झालं तर ती इतक्या शांततेत करता शेजाऱ्याला कळू देत नाही महाराज शिकण्यासारखे दुकानात शिव्या द्यायला लागला पप्पा त्याचा पोरगा सांगतो ये मेरे को गाली दे रहा अपनी दुकान में आके दारू पी के आया गाली दे रहा पापा ये गाली तरी त्याचा बाप म्हणतो देन दे गाली दे रहा अबे देन दे ना बे उसका खेत है ना धानोरे के पास रोड पे 2 एकड़ रुकना जरा पेट्रोल पंप डालना ना उसमें HP का सांगा किती दूरदृष्टी हो वादात नाही पडत ती माणसं जनाबाईनं वाद केला आपण मी अनेक भांडणं प्रकाशित केली जनाबाईचं एक प्रसिद्ध भांडण आहे जनाबाईचं भांडण करू आपण थोडा वेळ पुण्यवंत पाताळ लोकिनेला पुण्यवंत पाताळ लोकिनेला पुण्यवंत पाताळ लोकिनेला पुण्यवंत पाताळ
चोरट्याचा अपमान बनविला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार 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 सत्ववानाचा भाऊ केला छळ कीर्तिवानाचे मारिले बाळ सका म्हणवीस त्यांच्या नासी बळ जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ धुंद झाला तुझा दरबार 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 हे भांडण आहे अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांड रंडके झाले तुझे गेले मळे तुला पाहुणं काळ रडे तुझी रांड रंडके झाले भांडण पण भांडण करणारी सोबत त्या बाबानं काय केले जात्याच्या मुखी गाली ते ग मोत्याचे दाणी तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उनी हे भांडण आहे आपण नाही जात त्या दिशेला आपण इकडंच आपली काय ती जिरून घेतो सगळी आपल्याला देवाशी वादही घालावं वाटत नाही आणि त्यांचा मागोही घ्यावं वाटत नाही चला स्वेच्छाचारी लोकांच्या सोबत जाऊ नका एका ठिकाणी असं वाक्य कायम वापरलं जातं तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्हाला वाक्य पटतं तुम्ही बोर झाले का मी घरी जाऊ का पटतं का तुम्हाला हे वाक्य पटतं मला हे वाक्य आवडत नाही तो माझा कदाचित चुकीचा भ्रम असेल पण नाही आवडत तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणावा तर चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो तसं हे बिघडलेलं जीवन श्री पंढरीनाथाच्या चरणावर नेऊन घालायला ज्ञानोबारायासारखा संत लागतो महाराज त्याशिवाय आपलं जीवन देवाकडे जाऊ शकत नाही महाराजांनी स्पष्ट निर्देश केला पंथ ते चुकले आपुल्या मतीचे तया मागे त्यांचे तेची हाल किती हाल झाले हो लोकांचे पहा त्यांनी ज्ञानोबाऱ्यांना फारकत दिली तुकोबाऱ्यांच्या विचाराला फारकत दिली हाल झाले त्रास झाला अपेष्टा सहन कराव्या लागल्या लाई लाई झाली जीवनाची मग जीवन एकदा बिघडलं की ती ताळ्यावर येत नाही जगातलं वादळ मनगटाने शांत करता येतं पण अंतकरणातलं वादळ शांत करायला संत लागतात आणि बाहेरची वादळं आपला केसाला धक्का लावत नाही माणसाला आतली वादळ संपवतात ते कामाचं क्रोधाचं लोभाचं ममतेचं द्वेषाचं वादळ निर्माण झालं की संपवून टाकतं माणसाला धाडकन स्फोट होतो त्या आयुष्याचा काय या स्वेच्छाचारी लोकांच्या मागे जातात जाऊ नये खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक तर्क वितर्क काढणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नका आता प्रत्येकाचा प्रत्येक पदाचा विस्तार केला तर वेळ होईल आपल्याला तार्किक अनुभव शून्य अनुभव ज्याला कवळीचा नाही वारी नाही व्रत नाही वाचन नाही वारकऱ्याच्या जीवनात 3 व पाहिजे वारी व्रत आणि वाचन तिन्ही व जीवनाला थारा देतात महाराज हे तिघही जीवनात नाही आणि त्यांच्या मागे प्रवासाला आपण लागलोय अनुभव शून्य ते अनुभव शून्य अगुणज्ञ आपल्या गुणाची किंमत नसलेल्या लोकांच्या मागे जाऊ नका ते आपला घात करतात पोपट कावळ्याला सांगतो अरे पाय काय सुंदर गोळ आहे काय देखणं गोळ आहे काठेवाळ आहे तो कावळा म्हणतो हे गोळ अरे एक जखम नाही म्हणजे कावळ्याच्या नजरेत घोडं कोणतं चांगलं आहे ज्याला जखम झाली आणि चोच मारायला जागा आहे तशी जगात बरेच कावळे
त्यांचा नाच सोडा. त्यांना जखमेचा गोळा आवडतो, काठीवाड शिमरू त्यांना आवडत नाही. महाराज ताकदीचं आवडत नाही त्यांना, आपलीच असतात. पण वेळ आली विश्वासघात करतात. एका ठिकाणी म्हटलंय, माझ्याच माणसानी माझाच घात केला, केले हजार वादे अनपक्षपात केला, माझ्याच माणसानी. माझीच होती हो. संकेत गा